श्री स्वामी समर्थ. कुंभ राशीसाठी 19 डिसेंबर हा दिवस कसा असणार आहे, म्हणजेच अमावस्यानंतरचा हा काळ. वर्ष 2025चा शेवट जसा जवळ येत जातो तसं कुंभ राशीत एक अजब गूढ प्रखर ऊर्जेचे वलय उरत जातं. शेवटची अमावस्या ही फक्त काळोखाची रात्र नसते, तर कुंभ राशीसाठी एक अदृश्य शक्तीचं दाराचं उघडणं आहे. या रात्री निसर्ग जणू काही तुमच्या कानात एक गोष्ट सांगतो. आज जे घडणार आहे ते तुमच्या आयुष्य पूर्णपणे बदलून टाकणार आहे. गेल्या अनेक महिन्यात तुम्ही सहन केलेले दडपण, दुःख, लोकांची फसवणूक, जवळच्या लोकांकडून झालेलं दुखावणं, मनातील अडथळे आणि कामातील ठप्प परिस्थिती आता एक गोडबिंदूपर्यंत पोहोचले आहे. अमावस्यानंतर ही ऊर्जा बदल आहे आणि त्यात ज्यांनी आधी अंधार वाटत होता त्यांना आता प्रकाश दिसेल. पण हा प्रकार साधा नाही. प्रकाश धक्कादायक, सिद्ध करणारा आणि जीवन वळवणारा असतो. खरं सांगायचं तर कुंभ राशीच्या 2025 मध्ये स्वतःची शक्ती, खरी ओळख अजून अनुभवलेलीच नाही. अमावस्यानंतर येणाऱ्या 3 घटना या तुमच्या जीवनातील नियतीला असलेले अंधारे आहेत, जी यादी कोणीही उलगडली नव्हती. खाली दिलेली प्रत्येक घटना आहे, परंतु तुमची परिणाम हलका, इतका अचानक आणि प्रखर असेल की तुमचा श्वास रोखला जाईल, शरीरावर शहारे उमटतील. अमावस्यानंतर पहिले धक्कादायक घटना म्हणजे नशिबात अचानक वळण, अनपेक्षित स्रोतांकडून मिळालेली माहिती, मदत. आणि कुंभ राशीचे लोक गेल्या अनेक वर्षापासून एवढं लढत होते की कोणाकडून मदत मिळत नव्हती. विश्वास ठेवायला माणसं उरले नव्हते. आर्थिक आणि करिअरमध्ये उभे राहणं कठीण झालं होतं. पण अमावस्यानंतर अचानक तुमच्या जीवनात एक व्यक्ती, एक संधी प्रवेश करते. त्याचं आगमन इतकं अनपेक्षित असतं की तुम्हाला सुरुवातीला विश्वासही बसणार नाही. हे एखादं जुनं ओळखीतले व्यक्तीचे अचानक परत येणे असू शकतं. एखाद्या वरिष्ठाने केलेल्या फायद्याचा प्रस्ताव, परदेशातून आलेली संधी किंवा तुमच्या जीवनात उगवलेला नवा आधारस्तंभही असू शकतो. ही घटना तुमच्या आयुष्यात अडकलेले मार्गे एका झटक्यात उघडते. वर्षभर तुम्ही तुमच्यासाठी धडपडत होता ते अचानक मिळू शकते. नशिबाचा इतका मोठा टर्निंग पॉईंट असतो की तुम्हाला स्वतःला जाणवते, आजवर जे काही गमावलं ते आता परत येणार आहे आणि त्यापेक्षा जास्त आहे, जिथे तुम्ही याआधी कधी पोचलेच नव्हतात. नंतरची तुमची दुसरी आणि थरारक घटना म्हणजे लपलेले सत्तेचं उघड होणं. घरातील किंवा नात्यातील खोटे चेहरे दूर जाणार. कुंभ राशीसाठी 2025चे शेवटचे अमावस्या एक मोठं गुपित उघड करत आहे. काही काळापासून तुमच्या भौतिक रहस्यमय गोष्टी चालू होत्या. कोणी तुमच्याविषयी चुकीचं बोलत होतं, तो तुमच्या पाठीमागे कट रचला जात होता, तर किंवा काही जण तुमच्या प्रकृतीचं काम, नाव व पैशाचा फायदा घेत होते. हे अमावस्या ती मुखवटे तोडते. सत्य आणि तेज आणि तुमच्या डोळ्यासमोर येते. तुमच्या अंगावर काटा येईल, पण या घटनेचं सौंदर्य इथे आहे. सत्य उघडणं तुम्हाला तोडत नाही, उलट तुमची शक्ती वाढवतं. ज्यांना तुम्ही जवळ मांडलं तेच दूर जातात, पण त्यांचं जाणं तुमच्या जीवनासाठी आवश्यकच होतं. खोटे चेहरे निघून गेले की तुमचं वातावरण स्वच्छ होतं आणि तुमच्या परिसरात फक्त प्रामाणिक खरी ऊर्जा उरते. हे नात्यांचं शुद्धीकरण तुमच्या जीवनात नवीन शांततांना व आत्मविश्वास व नव्या योग्य व्यक्तींचं आगमन सुनिश्चित करतो. अमावस्यानंतरची तिसरी व भेदक घटना, स्वतःची गुपित शक्ती जागृत होणे. ब्रह्मांड तुमचं भाग्य पुन्हा लिहित आहे. कुंभ राशीसाठी सर्वात मोठी शक्ती म्हणजे स्थिर निर्णय क्षमता. 2025च्या शेवटच्या नंतर पहिल्यांदाच तुम्हाला जाणवणार आहे की तुम्ही शक्तिशाली आहात. ही घटना आहे, पण परिणाम प्रत्यक्ष आयुष्यात दिसतात. या काळात तुमच्या अचानक एक नवीन जिद्द, एक नवोदय किंवा अध्ययन इच्छाशक्ती निर्माण होते. ज्या गोष्टी तुम्हाला अशक्य वाटतात होत्या त्या आता सहज साध्य करू लागतील. तुमचं मन उघडलं जातं आणि भविष्याच्या दिशा तुम्हाला स्वतःला ठरवायला सुरुवात करतात. अनेकांना या काळात नोकरी किंवा व्यवसायात मोठी संधी मिळू शकते. काहींना अचानक आर्थिक उन्नती सुद्धा दिसू शकते. काहींना प्रेम सुद्धा मिळू शकतं किंवा तुटू शकतं, पण पुन्हा जवळ सुद्धा येऊ शकतं. काही आध्यात्मिक परिवर्तन अनुभवता येईल, जिथे तुम्ही स्वतःच्या आतील प्रकाशाची अशी जोडले आहात की तुमच्या या घटना जीवनातील अनेक नवीन उंचीवर नेते. ब्रह्मांडाचे वरदान आहे. अमावस्यानंतरचा काळ कुंभ राशीसाठी अतिशय शक्तिशाली आहे.
नशीब बदलते, तुमचं वातावरण बदलते, तुमची मानसिकता बदलते, आयुष्यातील अंधार संपत आहे. वर्ष एक नव्या तेजाने सुरू होणार आहे. तुम्ही ज्या दुःखातून, फसवणुकीतून व संघर्षातून गेला त्याचा आता शेवट होत आहे. तुमचे पुन्हा उभा राहणार आहे तुम्ही. यावेळी अधिक मजबूत, उजळ, अधिक तेजस्वी स्वरूपात. या 3 घटना तुमच्या आयुष्यात इतक्या खोलवर बदलतील की तुम्ही मागे वळून पाहताच तुम्हाला म्हणणार तुमच्या जीवनातील जुनं मला टर्निंग पॉइंटच होता. या जन्माचा काळ आहे. या अमोशेनंतर अशा प्रकारे सगळ्या घटना घडतील. त्यामुळे तुम्ही याकडे अवश्य लक्षात येणार की 2025 तुमच्यासाठी खूप चांगला असणार आहे. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका, जेणेकरून तुमच्यापर्यंत हे व्हिडिओ पोहोचत राहतील. तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद.